जय महाराष्ट्र मित्रांनो, भरपूर जणांचं वजन कमी असतं, चेस्ट कमी असते, पोलीस भरतीला बसत नाही की आपल्या पर्सनॅलिटीला काही सूट होत नाही. त्यामुळे घरच्या घरी जिम न लावता घरी काय वर्कआउट करायचा त्याच्याबद्दल व्हिडिओ मित्रांनो, की आपल्याला न जिमला जाता आणि घरच्या घरी डाएट करून आणि वर्कआउट काय करायचा ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. पण ह्याच्या आधी मला सर तुमची बॉडी आहे का नाही, पण बॉडी आपली खतरनाक आहे आणि मला दाखवायची घाण सवय, त्यामुळे मी आता ह्या स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये मी माझी बॉडी दाखवणार आहे की कसं असतंय नियोजन आपलं, तुम्हाला माहिती देतो. मग आपण का बाकाळ माणूस नाहीये, आधी स्वतःला प्रूव्ह करतो त्याच्यानंतर लोकांना ज्ञान देतो. म्हणता का उगाच ज्ञान चोदीत बसत नाही आपण. हे कसं आहे, अशी बॉडी तुम्हाला मी बनवायची, तुम्हाला पुढं सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचे मित्रांनो की चेस्ट कसे बनवायचे, ॲप्स कसे बनवायचे, मस्त बायसेप कसा बनवायचा, मस्त बॅक कसे बनवायचे, हे सगळं मी तुम्हाला सांगणारच पूर्ण व्हिडिओमध्ये. पण हळूहळू मी सगळे तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लय खतरनाक, जेणेकरून तुम्हाला हे काय काय गोष्टी माहीत असतील, ज्या गोष्टी माहीत नसतील त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला सुरुवात करू. कसं आहे बायसेप खावट्या म्हणते त्याला, खावट्या नाद नसते करायचं इकडं. आपल्याला मित्रांनो स्टँडर्ड पुशअप, आपल्याला पुशअप पासून सुरुवात करायची, सगळं काय ते पुशअपवरच आहे मित्रांनो. आणि स्टँडर्ड पुशअप म्हणजे आपल्या खांद्याच्या लेवलला हात घ्यायचे, थोडेसे लांब ठेवायचे आपल्याला आणि पूर्ण जमिनीपर्यंत जायचं याप्रमाणे. हे शोल्डर लेवलला थोडेसे लांब आणि पूर्ण खाली जायचं चेष्टा करून. 1 2 3 4 पूर्ण खाली जायचंय आणि स्लोवर यायचंय, म्हणजे पूर्ण फील ना आपल्याला आपल्या चेस्टला द्यायचं आहे. खप खप फास्ट मारून आहे ना तुम्ही पूर्ण करसाल, पण जे आपल्या चेस्टला पाहिजे फील, म्हणजे तुम्ही मारताय चेस्टला पुशअप मारताय पण तुम्ही ताण देताय शोल्डरवरती, उपयोग नाही. पूर्ण फील करायचे चेस्टला पूर्ण, हा म्हणजे मारतोय चेस्ट मारतोय, पंप झाले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कळतं हे आपल्याला मित्रांनो 15 ते 20चे 3 सेट मारायचे आहेत. आणि हा जो प्रत्येक सेट आहे ना आठवड्यातून 4 वेळा आपल्याला हा वर्कआउट करायचा आहे. आणि प्रत्येक सेटला ना 5-5 तरी ना पुशअप आपल्याला दर आठवड्यामध्ये वाढवायचे. आणि त्याच्याबरोबर डाएटही मी तुम्हाला सांगतो, हे पुढं वाढवत जसे नसाल आणि ज्याचं वजन कमी असेल त्याने खायचं आहे, कार्ब जास्त खायचं आहे, वजन वाढतं. खाणार नाही, कॅलरी जास्त इंटेक होणार नाही, कॅलरी जेवढं खासाल तेवढं तुमचं वजन वाढेल, समजा. जर व्यायाम चालू असेल तर बॉडी खाऊन बसन ना आपल्यासारखी येड्या. पण चेस्ट शोल्डर लेवलचे थोडेसे लांब घेतले होते, आता आपल्याला वाईड पुशअप मारायचे, हात थोडेसे अजून लांब ठेवायचे याप्रमाणे, जेणेकरून आपल्या चेस्टची साईज मोठी होते आणि शरीरातील ताकदही वाढते. हे जास्त प्रमाणामध्ये वाईड घ्यायचे आहेत. 1 आणि आपल्या चेस्टला ताण द्यायचा. 2 3 पूर्ण फील करून मागे सांगितलं तुम्हाला. 4 5 6 पूर्ण फील करून मारायचं आहे आपल्या चेस्टला. या ज्या सेटने आपल्याला चेस्टला आकार येतो आणि छाती दिसायला भरदार दिसते. माझ्याकडे काही इथं दाखवायला नाहीये, पण आता हे दगडावरती पाय ठेवून मी मारणार आहे. पण तुम्ही घरी खुर्ची असेल तर खुर्चीवरती दोन्ही पाय ठेवायचेत, आपला छातीचा भाग पूर्ण खाली जमिनीकडे पाहिजे. सेम पुशअप मारायचं, फक्त आपण डिक्लाइन मारायचं आहे, म्हणजे आपला पाय अजून वरती पाहिजे, समजलं का. 1 2 3 4 समजलं का मित्रांनो. आता ह्याच्या होतं त्यामुळे मला काय प्रॉपर दाखवता नाही आलं, पण पाय वरती आणि चेस्ट खाली पूर्ण आपल्या अप्पर चेस्टवरती मित्रांनो प्रेस येतो, बॉडीला चांगला आकार येतो, बॉडी शिकवून दिसते. मग हे चालूच ठेवायचं आहे. 2 दिवस मारून बॉडी बनणार असं नाही होणार. आता आपल्याला डायमंड पुशअप मारायचे. डायमंड पुशअपमध्ये चेस्टवरती पण प्रेस होतो आणि आपल्या ट्रायसेपवरती पण. आता ट्रायसेप चांगला दिसेल तर काय वाईट आहे मित्रांनो. डायमंड पुशअपमध्ये पूर्ण हात क्लोज घ्यायच्यात याप्रमाणे आणि असाच हात खाली घ्यायचा, पूर्ण बोटं जुळवलेली याप्रमाणे चेस्टवर पण येणार आणि आपल्या ट्रायसेपवर पण येणार. सेम पुशअप मारायचा आहे. 1 2 3 4 5 एकदम फील घेत आपल्याला हा सेट मारायचा आहे, जेणेकरून आपली छाती रुंद होईल आणि आपला ट्रायसेपही हातही मजबूत होईल. आणि शेवटचा सेट सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, वॉल पुशअप. म्हणजे आता काही तर वॉल नाही की भिंत नाही आहे, की मी दाखवू शकतो. भिंतीला पूर्ण हात हे करायचं आहे, जसे आपण खाली सेम पुशअप मारले तसंच भिंतीला टिकून आपल्याला भिंतीकडे बॉडी न्यायचे व पूर्ण सेट मारत आहेत. हे प्रत्येक सेट आहे ना, आता माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, आता मी तुम्हाला दाखवला असता,
पण तुम्ही समजून गेला असाल, तुम्हाला व्यायाम करणारे माणसं आहे, तुम्हाला समजतं. पण मित्रांनो हे 15-15-20 सेट मारायचे प्रत्येक सेट मित्रांनो. लगेच काय जाणार नाही, 10-10 गेले तरी चालेल, पण प्रत्येक वेळी 2-4 वाढवत नाही मित्रांनो. पण ह्यासाठी व्यायाम तर तुम्ही सगळेजण करता ते मला माहिती आहे, पण खाल्लं पिल्लं पण पाहिजे. पण खाण्यासाठी मित्रांनो प्रत्येक वेळी कार्ब्स पाहिजे बॉडीमध्ये. दूध, अंडी, केळी, मांस, चिकन, ड्रायफ्रूट पाहिजे, फ्रूट पाहिजे. हे तुम्ही खाल्ल्याशिवाय तुमच्या बॉडीमध्ये कार्ब्स येणार नाही की प्रोटीन येणार नाही, मल्टीव्हिटॅमिन येणार नाही. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी मित्रांनो चालू ठेवायच्यात. खाल्ल्याशिवाय आपली बॉडी होणार नाही, वजन वाढणार नाही, चेस्ट वाढणार नाही, बाकीची बॉडी पण वाढणार नाही. त्यामुळं हे तुम्ही चालू ठेवा. तुम्हाला ही जी चेस्ट काय पूर्ण बॉडीज बनणार ना खतरनाक. सगळ्या गोष्टी आहे त्याप्रमाणे चालू ठेवा मित्रांनो. वर्कआउट झाल्यानंतर स्ट्रेचिंग करा. वर्कआउट करायच्या अगोदर थोडी वॉर्मअप करून मग आपल्या वर्कआउटला सुरुवात करा मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला आणि चेस्टबद्दल कोणत्याही पार्टबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. नक्की मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की मदत करेन, कारण मी तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यामुळे मी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.